तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, इन्फॉर्मेटिव्ह अशा व्हिडिओमध्ये. आपण नेहमीच उद्योजकांना फायदा होईल अशा प्रकारचे आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो. तर आज तुमचं स्वागत करतोय थेट चिपळूणवरून. चिपळूणला आपण आलोय, सासरवाडीमध्ये आलोय आणि याच ठिकाणी आपले जे आमचे मेहुणे आहेत संदीप खेडेकर यांचा व्यवसाय आहे, त्याची आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. आपण नेहमीच म्हणतो की गावामध्ये काम नसल्यामुळे शहराकडे जाण्याचा जो ओढा आहे तो वाढलेला आहे, परंतु या उलट काही उद्योजक असे आहेत जे गावात राहून देखील आपला व्यवसाय करत आहेत. तर आपलं देखील कर्तव्य आहे की असे जे उद्योजक आहेत ते आपण जगासमोर त्या ठिकाणी आणले पाहिजेत. त्याचाच हा प्रयत्न म्हणून आज आपण हा व्हिडिओ बनवतोय. साधारण मागील 5-6 वर्षापासून ते स्वतःचा व्यवसाय करतात. पहिल्यांदा ते या ठिकाणी नोकरी करत होते, एक प्रायव्हेट नोकरी करत होते. त्यानंतर जवळजवळ 24 वर्ष त्यांनी त्या ठिकाणी नोकरी केली, पण त्यानंतर आता स्वतःचा व्यवसाय करून 5-6 वर्ष स्वतःचा व्यवसाय करतायत. तो कोणता व्यवसाय आहे ते माहिती थोडी घेऊ. आता या ठिकाणी आपण पाहू शकता की त्याने ऍडव्हर्टाईज म्हणून पाहू शकता बोर्ड देखील लावलेला आहे बघा. म्हणजे आपल्या व्यवसायाची ऍडव्हर्टाईज होणं देखील महत्वाचं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवून चांगल्या एकदम डिजिटल वरती पाहू शकता, डिजिटल पद्धतीने देखील या ठिकाणी ऍडव्हर्टाईज चाललेली आहे. आटा घर म्हणून त्यांचा व्यवसाय आहे. वेगवेगळ्या प्रकारची पीठ वगैरे सर्व खूप प्रकारची पीठ आहे, तुम्ही पाहू शकता इकडे लिहिलेलं आहे बघा. या सर्व प्रकारची पीठं या ठिकाणी अवेलेबल असतात. तर तुम्हाला मित्रांनो लोकेशन दाखवतो. हा पाहताय तुम्ही, हा मुंबई गोवा महामार्ग आहे, मुंबई गोवा महामार्ग. आणि त्याच्या पुढे आपण पाहिलं की पॉवर हाऊसच्या पुढे आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहाल गुहागर बायपास म्हणून आहे. गुहागर बायपास हा रोड जातो, येतोय समोरून. तर मुंबईवरून गोव्याला जाणारा हा मार्ग आहे. इकडे बाजूला दाखवलं तुम्हाला गुहागर बायपास, आणि त्याच्याच बाजूला एकदम पाहू शकता, इकडे त्याच्याच एकदम बाजूला आहे आठाघर आहे. इकडे पुढे गेलात टुवर्ड्स संगमेश्वर किंवा गोवा, तर इकडे TVS शोरूम आहे. त्याच्या एक्झॅक्ट बाजूलाच आहे आठाघर म्हणून आहे, आणि इकडे त्यांचं घर देखील आहे. आपण पुढे पूर्ण माहिती घेऊया. एकदम बघा हायवे टच आहे, एकदम कुठेही जायची गरज नाहीये तुम्हाला. त्याचप्रमाणे आता काही जे मुंबईकर आहेत, चाकरमाने आहेत, त्यांची गावच्या ठिकाणी घरं आहेत, पण काही कधी कधी ते बंद स्थितीमध्ये असतात. त्यामुळे मुंबईवरून त्यांना जर गावी यायचं असेल तर सर्व गोष्टी स्वतःबरोबर घेऊन याव्या लागतात. त्यांच्यासाठी देखील हा उत्तम पर्याय आहे. तुम्ही इकडून डायरेक्ट पीठ वगैरे घेऊन जाऊ शकता. तुम्ही पाहू शकता बघा किती प्रकारची पीठ आहे त्यांच्याकडे बघा. या सर्व प्रकारची पीठ या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल आहेत. पाहू शकता मंडळी. आता आपण जे बोललो आटाघर, याचे सर्व सर्वेसर्वा प्रोप्रायटर आपल्या समोर आहेत. तर आपण त्यांच्याकडे माहिती घेऊया. दादा सर्वप्रथम आपला परिचय सांगा. माझं नाव संदीप मारुती खेडेकर. ओके. पाग एरिया आहे हा. ओके. पाग गुहागर बायपास समोर. ओके. तर आता माझा पूर्वी चक्की धंदाच होता. ओके. मग नंतर साधारण कधी 2017ला आम्ही 2017ला चक्कीचा व्यवसाय चालू केला. त्या 3-4 वर्ष व्यवसायात हे करून आम्ही अजून म्हटलं काहीतरी वेगळं करावं, कारण त्यांचं बघ वेगळं करावं काहीतरी. ओके. या उद्देशानं म्हटलं मग आम्ही आपलं कोरोना लागला त्यावेळी, बरोबर. मग म्हटलं आता त्यावेळी धंदा पण कमी होता, मग आम्ही होम डिलिव्हरी सगळं पिठांची होम डिलिव्हरी चालू केली. ओके. तुम्ही पहिल्यांदा नोकरी करत होता, ती साधारण किती वर्ष नोकरी केलात? साधारण 24 वर्ष नोकरी केली. ओके. नोकरी केला 24 वर्ष नोकरी केली. दैनिक सागर मध्ये होतो मी त्यावेळी. तुम्हाला व्यवसायाची पहिल्यापासून आवड होती की कसं काय? नाही, हे बसल्या बसल्या ऑफिस मध्ये सुचलेलं आहे. ओके. ऑफिस मध्ये बसता बसता सुचलं, म्हटलं काहीतरी करावं. बरोबर बरोबर. म्हणून मी चक्की टाकली. चक्कीतनं म्हटलं इकडे पाहू शकता बघा, इकडे चक्की आहे. चक्की माझा 2 आहेत. पहिले एकच होती ना सुरुवात केला तेव्हा? आहे, सुरू केली त्यावेळी एकच होती. नंतर हळूहळू सगळं वाढवून 2 चक्की आहेत इकडे. त्या आहेत त्यांच्या अर्धांगिनी, त्यांना पूर्ण वेळ मदत करतात. आणि हा त्यांचा मुलगा आहे करण, हा देखील त्यांना मदत करत असतो. तर आता आपल्याला 5-6 वर्ष झाली सर्व. आता पहिले हे नव्हतं फक्त ना, पहिले चक्की होती पहिलं. आता सध्या आपल्याकडे काय काय दुसऱ्या चक्की व्यतिरिक्त? पिठांबरोबर त्याच्या व्यतिरिक्त पापड असतात बरेच प्रकारचे. हे बटाट्याचे आहेत ना? हो, बटाट्याचे. हे पोह्याचे आहेत. ओके. हे साध्या तांदळापासून बनलेल्या नळ्या असतात. ओके. नाचणीच्या नळ्या असतात. पण बरेचसे आता श्रावण असल्यामुळे सगळं संपलेलं आहे. ओके. स्टॉक कमी आहे. आणि आता श्रावण संपत असल्यामुळे मग आम्ही पण काही जास्त मागवलेलं नाही. ओके. ओके. बाकी या चटण्या आहेत, हे सर्व जे आपले कोकणामध्ये मिळणार प्रॉडक्ट आहेत. लोणची आहेत, लोणचं आहे, सरबत वगैरे सर्व आहे ना? योजकवाल्यांचं एक
ओके. बाकी सगळ्या प्रकारचे तांदूळ भातासाठी चटणी लागणार पण आहे बघा. भातासाठी लागणार आहे. ओके. एक फेमस आहे कराडातली, कराड मध्ये चिपळूण मध्ये कुठेच मिळणार नाही. हे मला आहे? वेळ आहे म्हणून चटणी आहे? काहीतरी, हा. ओके ओके. मला मला वेळ- साधारण माल तुम्ही कुठून आणता सर्व? रॉ मटेरियल असतो हा ओके. कराडवरून येतो. ओके त्याच्यानंतर आता वाशीवरून पण चालू केलं ओके. हळूहळू. आता आपल्याकडे हे पण खूप दिवस आहेत तांदूळ खूप प्रकारचे. सगळे तांदूळ कोलम आहे, वाडा कोलम आहे, इंद्रायणी आहे. हे माझे खास जुने कस्टमर आहेत. ओके 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 म्हणजे यांच्यामुळे आज आम्ही एवढं वाढलेलं आहे. ओके ओके. हो. इथे येणारे आपण ना ग्राहक म्हण हो या तर आपण ग्राहक म्हणणार नाही, एक यांची फॅमिली म्हणावं लागेल. आमच्या कुटुंबातलेच आहे. हा, कुटुंबातले लोक आहेत आणि आपण नाव पण तसं दिलेलं आहे, आटा घर. म्हणजे इथून जे प्रॉडक्ट घेऊन जातात ते सर्व आपले तांदूळ ते इकडे खूप प्रकारचे तांदूळ हे बासमती तांदूळ. ओके. आणि ते तांदळाचे भरपूर प्रकार दिसतात मला इकडे. तांदळाचे इकडे पाहू शकता बघा, कारण हे रेडीमेड पीठ देतोय ना आपल्याला. पीठ कोणते कोणते प्रकारचे मिळतात? लोकवन गव्हाचं, ओके. शिवर गहू आता हे गावात देतोय ना? गव्हाचं आहे. ओके एमपी राजवाडी गहू आहे. ओके ओके. तांदळाच्या भाकरीचं पीठ, ओके. ज्वारीच्या भाकरीचं पीठ, इकडे आंबोळीचं पण दिसतंय बघा. आंबोळी आहे, आंबोळीचं आहे, वरीच्या भाकरीचं पीठ आहे, बेसन आहे, घावण्याचं आहे. ओके. थालीपीठ आहे, बेसन पीठ आहे. म्हणजे जसं आता तुम्हाला मी सांगितलं, आपण यांना ग्राहक म्हणणार नाही, कारण जे आपलं नाव आहे आटा घर, त्या घरामधून जसं आपण प्रॉडक्ट घेऊन जातो तसेच हे रेग्युलर तुम्ही घेऊन जाता ना. नाव कसं बघा आपलं? शंकर अर्जुन सुर्वे. सुरू आहे. तर इकडे तुम्ही नेहमी इकडून घेऊन जाता? होय होय. काय काय घेऊन जाता? पीठ आणि काय घेऊन जाता? पाहिजे ती वस्तू जी इथं आहे अवेलेबल तेवढी घेऊन जातो ओके ओके दर महिना, आणि विश्वासाने मिळते वस्तू म्हणून मी इथे येतो. ओके ओके. तुमचा अनुभव असा आहे म्हणजे हा, तुम्ही ग्राहक बाकीच्यांना काय सांगाल म्हणजे याबद्दल? बाकीच्यांना मी एकच सांगेन की जरूर तुम्ही इथून माल घ्या, ओके सामान घ्या ओके. आणि अनुभव मात्र व्यक्त करा. ओके ओके. तुम्ही पाहू शकता काकाने पीठ घेतलंय ना? हो, मी आता गव्हाचं पीठ घेतलं. पीठ घेतलंय. मी घावण पीठ घेतो, गव्हाचं पीठ, तांदूळ, ओके ओके डाळी, ओके. जशी आम्हाला लागेल, पापड वगैरे हे असतात त्यांच्याकडे. तुम्ही ते चिपळूणमध्ये राहता? जवळ राहता चिपळूणमध्ये? मिलिटरी कॅन्टीन पाकमाळ्यातच. बाग मिळाला. ओके ओके ओके. मी प्रॉपर मुंबईवाला आहे, इथं सेवानिवृत्त म्हणून इथं असतो आता. ओके ओके. मुंबईला राहायचं पहिला मुंबईला होतो. ओके ओके ओके. आणि ते बाकी सर्व्हिस वगैरे कशी आहे यांची? सर्व्हिस चांगली आहे, ओके सर्व्हिस छान आहे, माणसं मना मिळावं आहेत. ओके आलेल्या सर्वप्रथम पाणी इथं आवर्जून मिळतं. ओके. हे पाहू शकता इकडे पाणी हा, पाण्याचं बघा अगदी शुद्ध, म्हणजे तांब्याच्या पाण्यातलं पाणी. म्हणजे ग्राहकांचे ते देखील हा. सगळे काळजी घेतले गेले. कीटकनाशक आहे ते पाणी इथं मिळतं. इथं ओके ओके. बरोबर भरपूरसे आहे. कस्टमर इथं येऊन पाणी पिऊन बस आणि स्टॉपवरती दुसरी जाणार. महत्वाची गोष्ट, इकडे तुम्ही तांदूळ घेऊन लगेच इकडे त्याचं पीठ देखील करायला लगेच. हो, कारण शकता आटा fresh जर मध्ये. तयारच असेल तर आम्ही तिकडे वळत नाही. ओके. आणि जर काही लोकांना जर असेल तर ते तिकडे गहू घेऊन तिकडे वळतात. ओके ओके कारण गहू पण साफ केलेले असतात. ओके. ते परत पाकडणं किंवा सूप मारणं याची काही आवश्यकता भासत नाही त्यांना, ओके. गृहिणींना. असं काकाने सांगितलं आता गहू वगैरे इकडे मिळतात, पूर्ण साफसफाई केलेली आहे. जर तुम्ही इथून घेतलात की लगेच त्या ठिकाणी तुम्ही हो, त्या ठिकाणी द्यायला ठेवायचं, आपलं नाव द्यायचं किंवा पिशवीवर. रेडीमेड आहे. ज्यांना वेळ नसेल त्यांना रेडीमेड हो. देखील आपल्या इथे अवेलेबल होऊन जातं. तर धन्यवाद काका. नक्की. तर दादा मला सांगा, आता आपण रेडीमेड पीठ जे इथे आहे हा. ते साधारण किती दिवसापूर्वीच असतं? हे सकाळचं असतं, संध्याकाळपर्यंत ते सगळं संपून जातं. म्हणजे आपण स्टॉक नाही करत? स्टॉक नाही करत. त्यातनं ओके, ओके. राहिलं ओके, तर ओके. दुसऱ्या दिवशी सकाळी उघडायच्या अगोदरच गिऱ्हाईक आमची दारात हजर असतात. म्हणजे पाहू शकता बघा इथे हा. आता सकाळी त्यांनी जे बनवून दिलं होतं ते आता लोक ज्यांना म्हणजे जे नोकरदार वर्ग वगैरे आहेत हा. त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय वाटतं मला ना. हा, उत्तम पर्याय. आता जे आपल्याकडे येतात ते ग्राहक म्हणत नाही, आपण तुमचे फॅमिली मेंबर्स म्हणावं Family लागतं member ना. आहेत. तर ते साधारण कोणत्या कोणत्या क्षेत्रातले असतात? ते पोलीस आहेत, वकील आहेत, ओके काही ते शासकीय नोकरीत नाही. ओके इव्हन महाडची एक मॅडम आहे, ओके. महाडला नोकरीला असते. ओके. त्यामुळे तिला घरचं काही करायला मिळत नाही, रोज हा. अपडाऊन करते. बरोबर. मग त्यावेळी ती माझ्याकडे येते हक्काने. मग ती बरोबर. काका काय आम्हाला देता येईल का घरी? ओके. मग आम्ही काही वेळेला घरपोच पण देतो. बरोबर. आणि मग घरपोचची आपली कशी व्यवस्था आहे? साधारण की आता आम्हाला व्हॉट्सअपला सगळ्या ऑर्डर पडतात. ओके संध्याकाळी 4 वाजेपर्यंत. ओके 4 वाजता सगळ्या या ऑर्डर आल्या की मग ओके. आम्ही सुरू करतो हे सगळे होम डिलिव्हरीची. ओके ते झालं की त्याच्यानंतर इथं काउंटर सेल असतो, ओके तो बघायला लागतो. ओके. तरी तसंच म्हणाल तर हळूहळू जरा होम डिलिव्हरी कमी केले, कारण इथं गर्दी भरपूर वाढली. बरं 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 बरं. आता गणपतीत इथं उभं राहायला जागा मिळत नाही. तसा विचार करता हे जे आपलं लोकेशन आहे हे आपण पाहू शकता इकडे बघा, मुंबई गोवा महामार्ग आहे, त्याला एकदम लागूनच आहे. त्यामुळे यायला पण ग्राहकांना टेन्शन नाही येतं ना.
आरामात येऊ शकतो एकदम. आता थोड्या दिवसात रस्त्याच्या कडेला शॉप चालू होईल आपलं. ओके ओके ओके. तो देखील जाण्याचा मानस आहे आणि त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. हा. इथे पाहू शकता मागे हे सर्व स्टॉक आहे ना. हा स्टॉक आहे, वर आहे टेरेसवर. ओके. आता आपण म्हणतो बघा, मागे मकान आणि पुढे दुकान असा एकंदरीत कार्यक्रम आहे. अतिशय योग्य असं नियोजन केलंय. ते घर आहे त्यांचं, बाजूला पाहू शकता. अजून एक मजलीवरती घर आहे. तिकडे थोडा स्टॉक वगैरे ठेवला. याच्यामध्ये तांदूळ आणि गहू दोन्ही आहेत ना. तांदूळ, गहू, ज्वारी सगळ्या म्हणजे सगळं. आता इकडे तुम्ही पाहता रेडीमेड जे पीठ पाहता. आता जे दाखवलं गहू, हे गहू दाखवलं ना. हे लोकवन गव्हाचं. गव्हाचं आहे. मोदकचं पण आहे ना. मोदकचं पद कसं आहे, प्राइस त्याची कशी असते. हे 100 रुपये किलो. सुगंधी. ओके 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 ओके. जायफळ सगळं म्हणजे काय ऍड करायची गरज नाही. ऍड करायची गरज नाही, डायरेक्ट करायची. ओके आता या 2-3 दिवसात केशरचं पण पीठ करतो. केशर युक्त मोदक पीठ. ओके डायरेक्ट ते पण करतो. ओके ओके ते थोडं महाग पडेल. ओके ओके. कारण केशरच ऑलरेडी बरं बरं बरं. आता या 5-6 महिन्यापूर्वी मी 250 रुपयाला डबी विचारलो. बरं बरं. महाग असते 10 ग्रॅमची. ते आता 350 रुपये झाली. महागाई वाढत चालली. हा, फक्त आता मला ते आवड काहीतरी वेगवेगळं काहीतरी पीठ करायचं म्हणून ते करत जातो. बरोबर. आता मिक्स भाकरीचं एक पीठ आमचं प्रसिद्ध आहे. मीठ भाकरी. हा, मिक्स हा सगळं मल्टीग्रेन. बघितलं. दळण चालू आहे इकडे. आणि इकडे खूप साऱ्या प्रकारचे तुम्ही पाहू शकता बघा. तांदळांचे एवढे प्रकार आहे, पहिल्यांदाच बघतो एवढे. खाली प्राइस लिहिले आपण ना, किलोची प्राइस आहे. हो, किलोची प्राइस आहे. तुम्ही पाहू शकता बघा. सर्व त्यांची नावं आणि प्रत्येकाचे प्राइस लिहिलेले आहे इकडे. पर केजी म्हणजे किलो मागे आहे. आणि हे 5 किलो असतील ना. हे 5 किलो. ओके. बासमती. हा मिनी दुबार. नावं पण पाहू शकता तुम्ही बघा. सुगंधी, इंद्रायणी, कराडचा प्रतिष्ठा. हा सगळ्यात फेमस आहे, प्रसिद्ध आहे तांदूळ. रेटरे काय. रेटरे. हे रेटरे अण्णावाल्यांचं कसं काय. नाही, गाव आहे त्या गाव लोकल शेतकरी करतात ते. ओके. आणि विदाउट पॉलिश तांदूळ. ओके ओके ओके. त्याच्यामुळे एकदम व्हाईट दिसायला जाडा दिसतो, पण जाडा होणार नाही. त्याला चव आहे ती दुसऱ्या कुठच्याही तांदळाला नाही. जास्त व्हाईटिश नाही याचं कारण तो पॉलिश केलेला नाही. पॉलिश न विदाउट पॉलिश आहे. आणि आपल्या आरोग्यासाठी तो आरोग्यासाठी चांगला बघू शकता बघा. आणि लहानापासून मोठ्यापर्यंत खाणारा हा तांदूळ. ओके ओके. दिसायला जाडा दिसतो, पण जाडा होणार नाही. बिर्याणीचं देखील आहे बघा. का हो, काय म्हणताय. बिर्याणीचं आहे. इकडे पूर्ण हे आहे, चक्की आहे. हा मॅडम आहेत, त्यांच्या पूर्ण चक्कीचं नियोजन करले आहे. लोकवनचं पहिली सुरुवात केली तेव्हा एक चक्की होती. प्युअरचं देऊ दिलेलं आहे सर्व आता. हा, बघू जरा पीठ बघू. मोदकाची ऍडव्हर्टाईज केलेली सगळी. हा, अच्छा घर. हा लोकवनच आहे. डायरेक्ट संपर्क करून बघू. खूप साऱ्या प्रकारचे आहे ते. हा 56 वाला. सुगंधी, इंद्रायणी. सगळ्यात जास्त संपणारा हा. रेडीमेड पीठ देणं चालू आहे. हे एक आमचे जुने कस्टमर आहेत. तर या ठिकाणी पाहताय आपल्या एक ताई देखील आहेत. ताई, आपलं नाव कसं. वैभवी साळुंखे. पुढे ताई, आपलं नाव कसं. वैभवी साळुंखे. पागेवर राहतो. पागेवरती राहता. तुमचा कसा अनुभव आहे इकडे एकंदरीत आटाघरचा. पीठ छान असतं त्यांच्याकडचं. ओके आम्ही इथूनच नेतो. गावी पण न्यायचं असेल तर. ओके ओके. तुम्ही इकडे राहता, गाव तुमचं दुसरीकडे आहे. आमचं गाव कात्रोळी आहे. ओके आम्ही इथे पागेवर राहतो. ओके 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 ओके. पागमळा. तर आता दादा काय घ्यायला आला तुम्ही ते. आम्ही काय घेताय. पीठ घेतो. पीठ घेतात बघा. गव्हाचं पीठ आता 5 किलो आहे ना. 5 किलो कसं किती रुपयाला. 280. मला काय करायचं का, रेडीमेड आहे पूर्ण. तांदळाचं द्या 2 किलो. तांदळाचं पण घेतो बघा. तांदळाचं आणि गव्हाचं पीठ घ्यायला ताई आल्यात. ओके. म्हणून मी सांगितलं इथे कोणाला ग्राहक म्हणत नाहीत, हे आपले सगळे फॅमिली मेंबरच आहेत. कारण आटाघर नाव पाहू शकता. सावर्ड्यात पण जाते त्यांचं पीठ. ओके ओके होय होय. ओके ओके. आमची नणंद वगैरे इथूनच सावर्ड्यात वगैरे घेऊन जातात. आणि सगळं फ्रेश असतं. होय होय. पाहू शकता बघा. सकाळी एकदा पीठ तयार करतात, ते संध्याकाळपर्यंत पूर्ण होय होय. संपून जातं. म्हणजे स्टॉक राहतच नाही. त्यामुळे काय शिळा किंवा हे असण्याचे काय फ्रेश, एकदम फ्रेश. तर धन्यवाद ताई. हा हा, थँक्यू. मी राजेश शशिकांत शेलार, चिपळूणमध्ये राहणारा. मी यांच्या इथे सातत्याने खरेदी करतो. वेगवेगळ्या प्रकारचे आटे, वेगवेगळ्या प्रकारचे मसाले इथे मिळतात. उत्तम दर्जा, उत्तम सेवा, वाजवी दर आहेत त्यांच्याकडे.
वेळेला त्यांना फोन केला तर फोनवर ऑर्डर घरपोच मिळते चिपळूणमध्ये. त्याच्यामुळे कोणतीही गैरसोय होत नाही. पावसा पाण्यातून वगैरे असेल तर तुम्ही ऑर्डर डायरेक्ट देऊ शकता, त्यांना तुमच्या घरी माल मिळेल, काय अडचणीचं नाहीये. मीरा राकेश टोपरे, मी राहते इथे कापसाला यमा शोरूमच्या इथे. चक्कीत दळण दळायला मी रोज येते इथे. सगळ्या प्रकारचे पीठ भेटतात, बाकी सगळं छान मिळतं इथे. पिठाचं, घावण्याचं, आंबोळीचं वगैरे पिठाला चव छान असते. फ्रेश असतं पीठ, रोजच्या रोज फ्रेश असतं दळण दळलेलं. जॉब करताय का तुम्ही? नाही, माझं बिझनेस आहे. तरी इकडे सर्वांना डायरेक्ट ग्राहकांनी घेऊन आलेले सर्व आहे बघा, धान्य आहेत. आणि इकडे त्यांचं सर्व पीठ वगैरे आता रेडी झालेलं आहे. इकडे काका देखील वाट बघतायत. नंबर आलाय का तुमचा? आता दिलाय बघा. एवढे सगळं आहे. दुपारनंतर सर्व आलेले सर्व पीठ आहेत बघा. मिक्स देखील आहे, गव्हाचं, तांदळाचं. सर्व प्रतीक्षेमध्ये बसलेले आहेत. इकडे यांचं झालंय ना, नंबर लागलेला आहे. पावसाची देखील व्यवस्था केली बघा, म्हणजे पीठ वगैरे भिजू नये म्हणून सर्व एकदम व्यवस्थित पॅकिंग वगैरे करून एवढ्या सर्व प्रकारचं या ठिकाणी पीठ अवेलेबल आहे. बघा तुम्ही पाहू शकता, तांदूळ, ज्वारी, नाचणी, बाजरी मिक्स आहे, घावण्याचं आहे. आटागरची खासियत काय आहे तर विश्वासार्हता आहे, शुद्धता आहे, क्वालिटी आटा. डिजिटल मस्तपैकी मार्केटिंग केलेली आहे, हे पाहू शकता. घराच्या बाहेर मस्तपैकी नियोजन केलं एकदम. व्यवसायामध्ये नियोजन महत्वाचं आहे, पाहू शकता. आणि सर्व घरातील जेवढे व्यक्ती आहेत, त्यांचा मुलगा आहे करण, हा देखील त्यांना मदत करतो. त्यांची मिसेस आहे, त्यांच्याकडे चक्कीचं डिपार्टमेंट दिलंय. करण जर आपल्या असतील होम डिलिव्हरी वगैरे असेल तो सर्व करतो. असं एकंदरीत सर्व आपला परिवार व्यवसायामध्ये आहे. बाकीचे देखील असे प्रॉडक्ट ठेवलेले आहेत, म्हणजे आपल्याकडे कोण ग्राहक आला एक वस्तू घेता या ठिकाणी त्याला मुख्य वस्तू ठेवल्यात बघा. जसं आता पीठ आहे सगळ्या प्रकारचं. आपण वड्याचं पीठ पण मिळतं आपल्याकडे. वड्याचं पीठ म्हटल्यावरती परत चिकन आलं, त्यामुळे बघा इकडे चिकन मसाला देखील ठेवलाय, एव्हरेस्टचा मटन मसाला ठेवलेला आहे, मोदकाचं पीठ आहे. जेवढ्या प्रकारचे बाहेर ऍडव्हर्टाईज केलेलं आहे ती सर्व प्रकारची पीठे तुम्हाला रेडीमेड पण मिळणार. आणि इकडून तुम्ही गहू किंवा तांदूळ घेऊन इकडे डायरेक्ट तुम्ही दळायला देखील देऊ शकता, एकदम फ्रेश मिळणार. त्यामुळे प्रत्येक प्रॉडक्ट आहे. वडे पीठ बोलतो ना, आता श्रावण संपत आलाय, त्यामुळे याला मोठ्या प्रमाणात आता डिमांड येईल पुन्हा. आणि वडे पिठांना. आणि इकडे पाहताय चिकन मसाला यांना आता चांगला डिमांड येईल. त्याप्रमाणे जसं सांगितलं, आपल्या कोकणातले सर्व प्रॉडक्ट इकडे आहेत बघा. नळ्या वगैरे आहेत, जेवढे आपल्या कोकणामध्ये प्रॉडक्ट मिळतात ते सर्व या ठिकाणी अवेलेबल आहेत. कुर्मा मसाला वगैरे पण आहे. माझं नाव करण खेडेकर. मी मुंबईला महिंद्रामध्ये होतो, चेकिंग डिपार्टमेंटमध्ये होतो. तिथेही मला पेमेंट भेटत होता, पण कसं आहे आता आपलं घरचं सोडून दुसरीकडे जायला मला पटत नव्हतं पहिलं म्हणजे. आणि आता इकडं मी आल्यापासून मग होम डिलिव्हरी चालू केलेल्या आहेत. होम डिलिव्हरी डॉक्टर लोक आहेत आपल्याकडे, वकील आहेत, पोलीस लोक आहेत. मेन म्हणजे पोलीस लोक आपल्याकडे खूप असतात. होम डिलिव्हरी म्हणजे कसं, होम डिलिव्हरी म्हणजे आता काही जणांना टाइम भेटत नाही, त्यामुळे आपली होम डिलिव्हरी खूप चालू असते. त्यानंतर बाहेर पिठं जातात, बेलापूर, इस्लामपूरला जातात, मुंबई जातात. ट्रान्सपोर्टची पण आपल्याकडे व्यवस्था असते. पिठं आपली बाहेरवर जातात. त्यात बटाट्याचा पापड हे श्रावणात खूप आता सध्या स्टॉक संपलेला असता, श्रावणात खूप असतात. डांगर पीठ असतं, कुळीत पीठ असतं. एक कुळीत पीठ चांगला आहे. एक चटणी आहे आपल्याकडे दहींची आहे. हा एक मसाला आहे, कांदा लसूण मसाला, हा एक छान असतो. कोकण आगं हे आपले कोकणी राईस बोलतात ना, हे सर्व कोकणी. आणि आपल्याकडे पिठं कशी सर्व फ्रेश भेटतात. असं ठेवलेलं काय साठवून ठेवलं भेटत नाही. ते आलं दळलं की लगेच फोन आला की लगेच दळायचं, सांगितलं की गरम गरम दिलं असं. आणि ठेवलेले पिठं म्हणजे आपल्या त्या तसं नाही, फ्रेश पूर्ण फ्रेश. आता ह्याच्या गणपती दिवशी घारक्याचं पीठ एक भेटतं, गौरीला लागतं आपल्याकडे. कोकणात जास्त हे आहे.
त्यात तांदूळ फक्त आपल्या दळायचा प्रकार एक असतो, तो सरसरीत असतो, असा विषय. काय तर मंडळी, हा छोटासा प्रयत्न होता आपल्या आटागर हा व्यवसाय करतात आमचे मेहुणे संदीप खेडेकर यांचा व्यवसाय दाखवण्याचा प्रयत्न आपण या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून केला. हा व्हिडिओ करण्याचा उद्देश हाच आहे की आपण फक्त म्हणत राहतो की व्यवसाय, मराठी माणूस व्यवसाय करत नाही पण काही मराठी व्यावसायिक असे आहेत जे यशस्वी देखील झालेले आहेत. तर या व्यवसायामध्ये पहिली गोष्ट आहे ते नियोजन, आणि तुम्ही कोणता व्यवसाय करताय हे देखील महत्वाचं आहे. आता जसं संदीप खेडेकर यांनी हा विचार केला की आपण शहरामध्ये राहतो, तुम्हाला जसं मी सांगितलं बाजूलाच आहे आपला मुंबई गोवा महामार्ग, म्हणजे हे चिपळूण जे आहे हे आता एक शहर म्हणून उदयास आलेलं आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी अनेक जे राहणारे आहेत ते जॉब करणारे मंडळी जास्त प्रमाणात आहेत. म्हणजे जसं त्यांनी सांगितलं की पोलीस आहेत, शिक्षक आहेत, वकील आहेत, अशा वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी जॉब करणारे जे मंडळी आहे त्यांना वेळ मिळत नाही कुठेतरी. तर त्यांच्यासाठी काय करता येईल का, त्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांनी आटागर हे आपलं व्यवसाय सुरू केला आणि त्याला चांगला, अतिशय चांगला असा प्रतिसाद मिळतोय. तुम्ही जसं आता पाहिलात, आता अजून थोड्या वेळानंतर खूप सारे, मी ग्राहक म्हणत नाहीत त्यांना, जसं मी तुम्हाला सांगितलं ग्राहक का म्हणत नाहीत की त्यांचं जे नाव आहे आटाघर, त्या घरामधून हे सगळं प्रॉडक्ट घेऊन जातात. घरातल्या सारखं सर्व फ्रेश असतं, त्यामुळे ते ग्राहक न म्हणता त्यांचे फॅमिली मेंबर्सच आहेत. खूप सारे आता थोडा अजून वेळाने खूप सारे आपले ते त्यांचे फॅमिली मेंबर्स या ठिकाणी खरेदी करायला येतील. तर तेच आहे की व्यवसाय तुम्ही कोणता करताय तो देखील महत्वाचा आहे. त्यांनी त्याचा आपलं जे आजूबाजूला जे जसं तुम्हाला बोललो की हा हायवे आहे, तर त्याचा देखील उत्तम असा उपयोग करून ऍडव्हर्टाईज देखील केले बघा, मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी जाहिरात देखील केलेली आहे. तर तुमचा व्यवसाय वाढीसाठी जाहिरात हे देखील एक महत्वाचं असं टूल आहे, त्याचा योग्य असा वापर देखील केला पाहिजे. त्याप्रमाणे हे आपले संदीप खेडेकर यांनी वापर केलाय. त्यांनी जसं सांगितलं, करण हा 5-6 महिने मुंबईला देखील गेला होता, त्याने नोकरी करून देखील त्या ठिकाणी पाहिली, परंतु शेवटी आपला जो व्यवसाय आहे हा कुठेतरी वाढवावा, आपल्या वडिलांना त्या ठिकाणी आपण हातभार लावावा, या दृष्टिकोनातून तो देखील पुन्हा त्या ठिकाणी आला आणि तो चांगल्या प्रकारे आपल्या वडिलांना हातभार लावत आहे या धंद्यामध्ये, आपल्या व्यवसायामध्ये. तर आपला हाच प्रयत्न आहे की जे आपले असे व्यावसायिक आहेत तर त्यांना जगासमोर आपण त्या ठिकाणी आणलं पाहिजे, जेणेकरून नवीन कोण या व्यवसायामध्ये येणार आहेत त्यांना देखील त्या ठिकाणी प्रेरणा मिळेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू पुन्हा एकदा नवीन अशा व्हिडिओमध्ये. त्यानंतर बाय बाय, धन्यवाद, काळजी घ्या.